नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत वनरक्षक भरती 2026 साठी मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर रामसर स्थळे. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन येतो, रामसर करार कोणत्या वर्षी झाला? तर रामसर करार जो झाला तो 1971 मध्ये झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन दुसरा आहे, तो रामसर करार कोणत्या देशात झाला? तर रामसर करार जो झाला तो इराण ह्या देशामध्ये झाला. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन तिसरा आहे, तो रामसर करार कोणत्या शहरात झाला? तर रामसर करार जो झाला तो रामसर या शहरामध्ये झाला. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन चौथा आहे, तो रामसर स्थळे कशी संबंधित आहे? तर रामसर स्थळे जे आहे ते आर्द्रभूमीशी संबंधित आहे मित्रांनो. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन पाचवा आहे, तो भारतात रामसर करार कधी लागू झाला? तर भारतात रामसर करार जो लागू झाला तो झाला 1 फेब्रुवारी 1982 मध्ये लागू झाला. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सहावा आहे, तो महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर महाराष्ट्रातील पहिले रामसर स्थळ जे आहे ते नांदूर मधमेश्वर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन सातवा आहे, तो नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदूर मधमेश्वर रामसर स्थळ जे आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन आठवा आहे, तो लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर लोणार सरोवर जे आहे ते बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर नववा क्वेश्चन येतो, महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ कोणते? तर महाराष्ट्रातील दुसरे रामसर स्थळ जे आहे ते लोणार सरोवर आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 10वा आहे, तो लोणार सरोवर कशामुळे तयार झाले आहे? तर लोणार सरोवर जे आहे ते उल्कापातामुळे तयार झालेले आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 11वा आहे, तो नांदूर मधमेश्वर कशासाठी प्रसिद्ध आहे? तर नांदूर मधमेश्वर जे आहे ते स्थलांतरित पक्ष्यासाठी प्रसिद्ध आहे मित्रांनो. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 12वा आहे, तो रामसर स्थळांचा मुख्य उद्देश काय आहे? तर रामसर स्थळांचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे आर्द्रभूमीचे संरक्षण करणे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 13वा येतो, रामसर स्थळांमध्ये कोणत्या प्रकारच्या परिसंस्थेचे संरक्षण केले जाते? तर रामसर स्थळामध्ये जे परिसंस्थेचे संरक्षण केले जाते ते आर्द्रभूमीचे संरक्षण केले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 14वा येतो, आर्द्रभूमीमध्ये कोणते क्षेत्र समाविष्ट असते? तर आर्द्रभूमीमध्ये क्षेत्र जे समाविष्ट असते ते तलाव, सरोवर आणि दलदल असते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 15वा येतो, रामसर कराराचे मुख्यालय कुठे आहे? तर रामसर कराराचे मुख्यालय जे आहे ते ग्लॅन स्वित्झर्लंडमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 16वा येतो, भारतातील पहिले रामसर स्थळ कोणते? तर भारतातील पहिले रामसर स्थळ जे आहे ते आहे चिल्का सरोवर आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 17वा येतो, चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर चिल्का सरोवर जे आहे ते ओडिशा या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 18वा येतो, उल्लर सरोवर कोणत्या केंद्रशासित प्रदेशात आहे? तर उल्लर सरोवर जे आहे ते जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो, केवलादेव राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर केवलादेव राष्ट्रीय उद्यान जे आहे ते राजस्थानमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो, हरके रामसर स्थळ कोणत्या राज्यात आहे? तर हरके रामसर स्थळ जे आहे ते पंजाब या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 21वा क्वेश्चन येतो, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर लोकटक सरोवर जे आहे ते मणिपूर या राज्यामध्ये आहे. ए जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो, सांबर सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर सांबर सरोवर जे आहे ते राजस्थान या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 23वा येतो, भोज आर्द्रभूमी कोणत्या राज्यात आहे? तर भोज आर्द्रभूमी जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 24वा येतो, दीपोर बिल कोणत्या राज्यात आहे? तर दीपोर बिल जे आहे ते आसाम या राज्यामध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 25वा क्वेश्चन येतो, ईस्ट कोलकाता वेटलँड कोणत्या राज्यात आहे? तर ईस्ट कोलकाता वेटलँड जे आहे ते पश्चिम बंगालमध्ये आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 26वा क्वेश्चन येतो मित्रांनो, रामसर स्थळामध्ये कोणत्या पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात आगमन होते? तर रामसर स्थळामध्ये जे मोठ्या प्रमाणे जे आगमन होते पक्ष्यांचे ते स्थलांतरित पक्ष्यांचे होते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 27वा क्वेश्चन येतो, रामसर स्थळे कोणत्या प्रकारच्या जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहे? तर रामसर स्थळ जे जैवविविधतेसाठी महत्त्वाचे आहे ते जलचर व पक्ष्यासाठी महत्त्वाचे आहे. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 28वा येतो, नांदूर मधमेश्वरला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर नांदूर मधमेश्वरला जे नावाने ओळखले जाते ते महाराष्ट्राचे भरतपूर या नावाने ओळखले जाते. ए जे आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 29वा क्वेश्चन येतो, लोणार सरोवरातील पाणी कसे आहे? तर लोणार सरोवरातील पाणी जे आहे ते
खारट व क्षारीय पाणी आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 30वा क्वेश्चन होतो रामसर स्थळांचा संबंध कशाशी आहे. तर रामसर स्थळांचा संबंध जो आहे तो आहे जैवविविधता संवर्धनाशी संबंधित आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 31वा क्वेश्चन येतो रामसर स्थळांवर कोणत्या प्रकारच्या वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात. तर रामसर स्थळावर जो वनस्पती मोठ्या प्रमाणात आढळतात ते जल वनस्पती आढळतात. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 32वा क्वेश्चन येतो रामसर कराराचा मुख्य उद्देश कोणता. तर रामसर कराराचा मुख्य उद्देश जो आहे तो आर्द्रभूमीचा शाश्वत वापर करणे. तर एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 33वा येतो आर्द्रभूमी कोणासाठी महत्त्वाची आहे. तर आर्द्रभूमी जी आहे ती पक्षी, मासे व जैवविविधतेसाठी महत्त्वाची आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 34वा क्वेश्चन तो रामसर करार हा कोणत्या विषयाशी संबंधित आंतरराष्ट्रीय करार आहे. तर तो संबंधित आर्द्रभूमीशी आंतरराष्ट्रीय जो आहे करार आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 35वा क्वेश्चन येतो नांदूर मधमेश्वर कोणत्या नदी परिसरात आहे. तर नांदूर मधमेश्वर जे आहे ते गोदावरी नदी परिसरात आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 36वा क्वेश्चन येतो लोणार सरोवराचे पाणी कोणत्या गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. तर लोणार सरोवराचे पाणी जे आहे ते क्षारीय या गुणधर्मामुळे प्रसिद्ध आहे. ते एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 37वा क्वेश्चन येतो रामसर स्थळांची निवड कोणत्या निकषावर होते. तर रामसर स्थळांची निवड जी होते ते आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या आर्द्रभूमीवर जे निकषावर जे निवड होते मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 38वा क्वेश्चन येतो महाराष्ट्रात रामसर स्थळांची संख्या किती आहे. तर महाराष्ट्रात रामसर स्थळांची संख्या जी आहे ती आहे 3 आहे. बीज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 39वा क्वेश्चन येतो नांदूर मधमेश्वरमध्ये कोणत्या पक्ष्यांचे आगमन होते. तर नांदूर मधमेश्वरमध्ये जे पक्ष्यांचे आगमन होते मित्रांनो ते स्थलांतरित पक्ष्यांचे होते. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 40वा क्वेश्चन येतो रामसर स्थळे कोणत्या पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे. तर रामसर स्थळ जे आहे ते पर्यावरणीय घटकांशी संबंधित आहे जे जलस्रोत आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 41वा क्वेश्चन येतो रामसर कराराला इंग्रजीमध्ये काय म्हणतात. तर रामसर कराराला जे इंग्रजीमध्ये म्हणतात ते म्हणतात कन्व्हेन्शन ऑन मेथड्स म्हणतात मित्रांनो. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 42वा क्वेश्चन येतो रामसर स्थळे ही जाहीर करण्याचा उद्देश काय आहे. तर रामसर स्थळे जाहीर करण्याचा मुख्य उद्देश जो आहे तो आहे आर्द्रभूमीचे संवर्धन करणे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 43वा क्वेश्चन येतो लोणार सरोवर कोणत्या प्रकारचे सरोवर आहे. तर लोणार सरोवर जे आहे ते उल्कापातजन्य विवर सरोवर आहे. ते एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 44वा येतो नांदूर मधमेश्वर मुख्यतः कोणत्या प्रकारचे क्षेत्र आहे. तर नांदूर मधमेश्वर जे आहे ते मुख्यतः मत्स्य अभयारण्य आहे मित्रांनो. एज आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 45वा क्वेश्चन येतो रामसर स्थळे कोणत्या संसाधनाची संरक्षणाची महत्त्वाची आहे. तर महत्त्वाची जी आहे ती पाणथळी व प्रदेश आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 46वा क्वेश्चन येतो रामसर स्थळे कोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाची आहे. तर रामसर स्थळे जे आहे ती वनरक्षक भरती, पोलीस भरती आणि MPSCसाठी खूप महत्त्वाची आहे. तर डी जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन 47वा येतो रामसर स्थळामध्ये कोणत्या प्राण्यांचे अधिवास आढळतात. तर रामसर स्थळामध्ये जे प्राण्यांचे अधिवास आढळतात ते जलचर प्राण्यांचे अधिवास आढळतात. जे आपलं राईट आन्सर होईल. त्यानंतर 48वा क्वेश्चन येतो रामसर स्थळे कोणत्या मंत्रालयाशी संबंधित विषय आहे. तर रामसर स्थळे जे मंत्रालयाशी संबंधित विषय आहे ते पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाशी संबंधित आहे. एज आपला राईट आन्सर होईल. त्यानंतर 49वा क्वेश्चन येतो रामसर स्थळांचे संवर्धन का आवश्यक आहे. तर रामसर स्थळांचे संवर्धन जे आवश्यक आहे मित्रांनो ते आहे जैवविविधता व जलसंतुलनासाठी आवश्यक आहे. एज आपले राईट आन्सर होईल. त्यानंतर क्वेश्चन लास्ट येतो आपला रामसर स्थळांबाबत वनरक्षक भरती परीक्षेत सर्वाधिक विचारला जाणारा महाराष्ट्रातील प्रश्न कोणता. तर तो आहे नांदूर मधमेश्वर व लोणार सरोवर यावरील महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ग्रुपची लिंक दिलेली ती ग्रुप जॉईन करून घ्या.